नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण पौष्टिक मुगाचे लाडू बघणार आहोत. त्यासाठी मी ते सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. मेथी दाणे, हे अख्खे मूग आहे सालवाले आणि हे सुकेवाले खजूर. ड्रायफ्रूटमध्ये काजू, बदाम, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स, पिस्ता आणि इथे सुकेवाले खजूर. यांना मी थोडंसं असं खलबत्त्याने ठेचून त्याच्यातली बिया आणि वरची जी थोडासा कवर असतो साल तो काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला छान हे सगळं एक एक करून भाजून घ्यायचं आहे. तुम्ही तुपात भाजा किंवा असंही भाजलं तरी चालेल. मी थोडंसं साजूक तूप घातलं आहे घरी बनवलेलं. आणि त्याच्यामध्ये सगळे जिन्नस एक एक करून थोडेसे भाजून घ्यायचे आहे. खूप जास्त नाही भाजायचे आहेत, हलकेसे भाजायचे आहे की जेणेकरून मिक्सरमध्ये ग्राइंड करताना ते लवकर ग्राइंड होईल आणि चवीला पण छान लागेल. त्याचा कच्ची टेस्ट फक्त निघून जाईल एवढंच आपल्याला रोस्ट करायचं आहे. खूप जास्त रोस्ट नाही करायचं आहे. हे पिस्ता माझ्याकडे थोडेच होते, त्याच्यामुळे जेवढे होते तेवढे मी घेतले होते. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीने लाडू बनवायचे असेल त्या क्वांटिटीने तुम्ही घ्यायचे आहेत. ह्याच्यात मी हे आता काजू घातलेले आहेत. फक्त याला थोडंसं तुम्ही बघू शकता तिथे ब्लॅक स्पॉट दिसायला लागलेले आहे. यावेळेस आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. खूप जास्त रोस्ट नाही करायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सगळेच ड्रायफ्रूट, काजू, बदाम, पिस्ता आणि जे सीड्स आहेत ते सुद्धा थोडे थोडे करून भाजून घ्यायचे आहेत. खूप पौष्टिक आणि खूप चांगले लागतात. मोस्टली थंडीमध्ये खायचे असतात लाडू. मूग, मेथी आणि ड्रायफ्रूटचे शरीरात चांगले असतात आणि ज्यांची डिलेवरी झालेली असेल त्यांच्यासाठी तर अजूनच चांगले असतात हे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण यामध्ये पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स घालूया. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असेल ते तुम्ही घालू शकता. छान आता आपण हे रोस्ट करून घेऊया. हे तुम्ही गुळाचे सुद्धा बनवू शकता आणि साखरेचे. मी दोघी पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. आता मी तुम्हाला साखरेने कशी बनवायची ते दाखवणार आहे. आणि आता आपण एक एक करून हे सगळी पावडर ग्राइंड करूया. भाजताना आपल्याला हे सगळं वेगवेगळं भाजायचं आहे, पण जेव्हा ग्राइंड करू तेव्हा मग सगळ्यांची पावडर वेगवेगळी करून मग एका भांड्यामध्ये काढून सगळी पावडर एकत्र करायची आहे आपल्याला आहे. आणि छान फाईन पेस्ट करायची आहे आपल्याला. पेस्ट म्हणजे छान फाईन पावडर बनवायची आहे याची आपल्याला. फक्त जे खजूर आहे, जे सुके खजूर, त्याची फाईन पावडर होत नाही. ते थोडेसे असं कडकच राहतात. छान फाईन पावडर करायला गेले तर तुमच्या मिक्सरची ब्लेड खराब होईल. त्याच्यामुळे मी काय खूप जास्त फाईन पावडर खजूरची नाही केली. बाकी सगळे ड्रायफ्रूटची फाईन पावडर होते. आणि आता आपण याचे 2 भाग करूया. अर्ध्यामध्ये गूळ घालूया आणि अर्ध्यामध्ये साखर. मग इथे मी 2 भाग केलेले आहेत. एका भागामध्ये आपण सगळ्यात आधी साखरेचे लाडू कसे बनवायचे ते बघूया. त्याच्यासाठी मी इथे पिठी साखर घेतलेली आहे 1 कप आणि ती त्याच्यामध्ये घालूया. छान मिक्स करून घेऊया ती पूर्ण मिश्रणमध्ये. आणि त्यानंतर इथे आपण तूप गरम करून घेऊया. हे घरचं तूप आहे, जे मी तूप पण घरी बनवते. हे घरचं तूप आहे. तूप छान कडकडीत गरम झालं की मग आपण त्या बोलमध्ये ट्रान्सफर करूया. बोलमध्ये ट्रान्सफर केल्यावर त्यानंतर हे आपण स्पूननी सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपलं तेल खूप छान आणि एवढं तूप पुरेसं आहे याला. मी अंदाजे घेतलं होतं. तुम्ही गरम असतानाच लाडू, एकदम गरम नाही, थोडेसे नॉर्मल रूम टेम्परेचरला आले सगळं मिक्स करून की मग तुम्ही लाडू वळायला घ्यायचे. मी तुम्हाला नंतर आपण हाताने छान मिक्स करून घेऊया. खालचं सारण वरती, वरचं सारण खाली, असं पूर्ण खालीवर करून घेऊया. आणि तुम्हाला मी इथे दाखवते एवढं तूप परफेक्ट आहे. म्हणजे आपले लाडू आता वाळत आहेत. मी तुम्हाला एक बनवून दाखवते. आणि तुम्ही हातात घेऊन असे गोल गोल फिरवले की त्याला छान शाईन येते. तुम्ही जेवढे फिरवाल तेवढे त्या लाडवाला शाईन येते. अशा पद्धतीने आपल्याला सगळे एक एक करून हे सगळे लाडू बनवून घ्यायचे आहे.
तुम्ही जेव्हा सकाळी उठता आणि भूक लागलेली असते तेव्हा एक लाडू खाल्ला तरी भरपूर आहे. रोज एक लाडू खा. सगळे ड्रायफ्रूट असल्यामुळे तुम्हाला खूप पौष्टिक भेटेल त्याच्याने, पौष्टिक आहार. अशा पद्धतीने आपण सगळे लाडू एक 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 करून बनवून घेऊया. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती